नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन शेळके सर द्रोणाचार्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आज 22 फेब्रुवारी 2023 आज टेट परीक्षेचा पहिला पेपर सकाळी 9 ते 11 या वेळेत पूर्ण झालेला आहे आणि आपण इतक्या दिवस ज्या परीक्षेची तयारी करत होतो, परंतु काही प्रश्न आपल्याला संदिग्ध होते। आपल्याला प्रथमच IBPS कडे हा पेपर गेल्यामुळे काही प्रश्न आपले निरुत्तरित होते। अशा सगळ्या अंकांचं निरसन आपण या व्हिडिओमधून करणार आहोत। पेपर कसा होता, पेपरची काठिण्य पातळी काय आहे, प्रश्न कसे आहेत, मिक्स आहेत की काय आहेत, किंवा कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आले, कोणत्या टॉपिकवर कमी प्रश्न आले, पेपरला वेळ पुरतो का, यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या छोट्याशा व्हिडिओमधून घेणार आहोत। ज्यांचे पेपर आणखी व्हायचे आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच मार्गदर्शक ठरणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे पहा, आपल्या मनातील ज्या शंका आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करणार आहोत। तर लगेच आपण शंकांना सुरुवात करूया। तर आपल्या सर्वांच्या मनात पहिली शंका अशी आहे की पेपरमधील प्रश्न विषयानुसार असतील की मिक्स प्रश्न असतील, एकत्र प्रश्न असतील। याचं उत्तर आपल्याला मिळालं नव्हतं। मागील 2017च्या टेट एग्जाममध्ये सगळे मिक्स प्रश्न होते। IBPS सेपरेट प्रश्न घेत होतं, परंतु आपल्या टेट एग्जाममध्ये सगळे प्रश्न मिक्स येत आहेत, म्हणून वेळ जास्त लागत आहे। मिक्स प्रश्न येत आहेत, विषयानुसार नाही। म्हणजे गणित आलं की गणिताचे सगळे प्रश्न असं नाही आहे, तर गणित, इंग्लिश, मराठी, बुद्धिमापन सगळे विषय मिक्स असे प्रश्न येत आहेत। त्याची मानसिकता आपल्याला ठेवायची आहे, त्याची तयारी आपल्याला ठेवायची आहे। तर आणखी एक शंका होती, मागील वर्षी पेपर एंड केला, सबमिट केला की लगेच आपल्याला किती मार्क्स आहेत हे समजत होतं, परंतु इथे आता जर पेपर सबमिट केल्यानंतरही लगेच स्कोअर कळत नाही। स्कोअर आपल्याला नंतर कळणार आहे। पेपर सबमिट केल्यानंतर लगेच मार्क्स आपल्याला कळणार नाहीत, त्यामुळे आपण फक्त पेपर व्यवस्थित सोडून सबमिट करून यायचं आहे। ही काही शंका आहेत। तर आपल्याला असं आहे की भरपूर बुद्धिमापन आणि गणित आहे, त्यामुळे ते सोडवायला आपल्याला रफ पेपर लागतात। तर रफ पेपर देतात आपल्याला त्या ठिकाणी, आणि भरपूर मोठा रफ पेपर असतो, तुम्हाला ते सोडवायला काही अडचण येणार नाही त्याच्यामुळे। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट पहा, आता आपण उत्तरे नोंदवताना फक्त उत्तराला क्लिक करून चालणार नाही, तर आपल्याला सेव्ह करून नेक्स्ट, सेव्ह आणि नेक्स्ट हे एकच बटन आहे। जर तुम्ही सेव्ह बटन दाबलं, सेव्ह नेक्स्ट बटन दाबलं तरच त्या उत्तराची नोंद होते। नुसतं त्याच्यावर क्लिक केल्यावर नोंद होत नाही। आपल्या एका विद्यार्थ्याने नुसतं उत्तरावर क्लिक केलं, फक्त सेव्ह आणि नेक्स्ट करायचं राहिलं, तर त्याला परत मागे येऊन ते सेव्ह करायला लागले। तर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटन दाबायचं आहे आणि मगच पुढे जायचं आहे, नाहीतर ते सेव्ह होणार नाही। आणखी जे प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत ते प्रश्न ग्रीन कलरचे होतात आणि जे बाकीचे आहेत ते रेड कलरमध्ये राहतात। आपल्याला काही लक्षात ठेवायची काही गरज पडणार नाही। आणखी दुसरी गोष्ट, जर तुम्ही सर्व येत असणारे प्रश्न सोडवत शेवटपर्यंत गेलात, तर तुम्हाला लास्ट झाला की परत राहिलेले प्रश्न ऑटोमॅटिक सुरू होतात। म्हणजे शेवटपर्यंत तुम्ही जर गेलात, तर सपोज तुम्ही काही नंबरचे प्रश्न तुम्ही मागे ठेवले, ते ऑटोमॅटिक परत सुरू होतात। काय त्याचं जास्त टेन्शन घेण्याचं काम नाही, तुम्ही स्किप करू शकता। रेड तुम्हाला नंतर लक्षात येईल प्रत्येक प्रश्न आणि त्याच्यावर डायरेक्ट जाऊ शकता, तर ती एक चांगली सोय आहे। तर असे ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या आपण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत। पेपरची काठिण्य पातळी काय आहे, पेपर जास्त अवघड आहे की सोपा आहे, असा प्रश्न विचारला जातोय सध्या। तर पेपर एक मध्यम स्वरूपाचा पेपर येतोय। आपण ज्या पद्धतीने वर्गामध्ये घेतलंय सेम पद्धतीने, जास्त टेन्शन घेण्याचं काम नाही। मध्यम स्वरूपाचा पेपर येतो, जास्त सोपा नाही, जास्त अवघड नाही, बरोबर। पेपरची लेवल मध्यम आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, वेळ पुरतो का, वेळ पुरतो का। तर आपल्याला सगळ्यात मोठं टार्गेट हेच आहे, आपल्याला इथे सगळ्यात मोठं टार्गेट अचीव करायचे। तर वेळ आहे आपल्याला 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत। म्हणजे आपण पाहिलं होतं 36 सेकंद एवढा वेळ येतो, परंतु वेळेची सर्वात मोठी समस्या आहे। ज्या मुलांनी पेपर दिला त्या सर्वांचं म्हणणं आहे प्रश्न खूप मोठे आहेत, प्रश्न मोठे आहेत, वाचायला सुद्धा कॉम्प्युटरवर स्क्रीनवरती खाली करावी लागते। त्याच्यामुळं आपल्याला वेळ मात्र व्यवस्थित वापरावा लागेल, नाहीतर वेळेची अडचण येऊ शकते। प्रश्न मीडियम आहेत, परंतु आकाराने मोठे आहेत।
त्यामुळे तुम्हाला वेळ मात्र व्यवस्थित जपून वापरायचा आहे, वेळ कव्हर करायचा आहे. ज्याचा पेपर आणखी पुढे आहे त्यांनी प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडून इथे 2 तासाच्या अगोदर 10 मिनिटं पेपर सोडवण्याची प्रॅक्टिस करावी. वेळेची अडचण येत आहे सर्व मुलांना, याची काळजी घ्यावी. त्यानंतर आता आपण पुढे जाणार आहे जो महत्त्वाचा भाग, कोणत्या टॉपिकवर फोकस करावा, आता जास्त परीक्षेला कशाला वेटेज दिलेलं आहे याची माहिती आता आपण घेऊया. जाऊया पुढे. कोणत्या टॉपिकवर जास्त फोकस करावा, तर सुरुवातीला पाहूया बुद्धिमापन चाचणीमध्ये काय विचारलं होतं, किती प्रश्न विचारले होते. जनरली आपल्याला 80-120 वेटेज दिले आहे. बुद्धिमापन चाचणीवर 80 प्रश्न विचारले जावेत असं सांगितलेलं आहे. परंतु साधारणपणे बऱ्याच मुलांचं असं म्हणणं आहे आम्हाला बुद्धिमापन चाचणीला 100+ 110-120 इतक्या रेंजचे प्रश्न असतील. आता एक्झॅक्ट आकडा आपल्याला काही सांगता येणार नाही, त्यांना जेवढं लक्षात आहे त्यानुसार त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर प्रश्न बुद्धिमापनचे 100+ येतात, 110च्या आसपास प्रश्न येतात. गणित बुद्धिमापन जवळजवळ दोन्ही मिळून 130-140ची लेवल गाठली जाते. 120-130 तर आरामात होतात. त्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला, बुद्धिमापन चाचणीवर फोकसच करायचा आहे, भरपूर फोकस करायचा आहे आणि त्याशिवाय आपल्याला पेपर याची होणार नाही. चला यामध्ये बुद्धिमापनमध्ये काय विचारलं जातंय याच्यावरती थोडं फोकस करूया. तर आपल्या विद्यार्थ्यांनी जी माहिती दिली त्यानुसार सर्वात जास्त फोकस केला आहे बुद्धिमापनमध्ये बैठक व्यवस्था. बैठक व्यवस्था आपण आपल्या लेक्चरमध्ये बैठक व्यवस्थेला भरपूर प्राधान्य दिलेलं आहे. इथून मागे देखील IBPSच्या पेपरला त्यांनी बैठक व्यवस्थेला प्राधान्य दिलं, इथे देखील दिलं आहे. मागील आपल्या टेट एक्झाममध्ये 5 मार्काची बैठक व्यवस्था विचारली होती. एक बैठक व्यवस्था विचारली होती 5 मार्कांसाठी, बरोबर. एक बैठक व्यवस्था 5 मार्कांसाठी. आता कमीत कमी 3 बैठक व्यवस्था विचारल्यात, म्हणजे साधारण 15 प्रश्न किंवा 15पेक्षा जास्त प्रश्न बैठक व्यवस्थेवर विचारलेले आहेत, बरोबर. त्यामुळे तुम्हाला बैठक व्यवस्था चांगली करायची आहे. बैठक व्यवस्थेमध्ये काय विचारलं जातंय, तर बैठक व्यवस्थेमध्ये असा प्रश्न विचारला जातोय गोल टेबल, गोल टेबलची अरेंजमेंट. तर गोल टेबलचे व्यवस्थित आपण अभ्यास केलेला आहे, वर्गामध्ये सर्व घेतलेला आहे. यूट्यूबला देखील त्या पद्धतीचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे. तर गोल टेबलवर प्रश्न आहे किंवा सरळ रांगांमध्ये देखील प्रश्न विचारला आहे. 8 जण सरळ रांगामध्ये बसवलेले आहेत किंवा मजले एकावर एक बसवणे किंवा वरच्या मजल्यावर कोण राहतो खालच्या मजल्यावर कोण राहतो यासारखे, आणि एक नाही तर 8 व्यक्तींना बसवायला विचारलेलं आहे. म्हणजे जनरली सोपा प्रश्न असेल तर 5 व्यक्ती 6 व्यक्ती असतं, तर इथं साधारणपणे 8 व्यक्ती बसवायला विचारले होते. साधारणपणे 3 प्रश्नाच्या आसपास, काही लोकांचं म्हणणं थोडं जास्त आहे परंतु 3 तर फायनल आहे. म्हणजे 15 मार्क निस्त्या बैठक व्यवस्थेवर तुम्हाला मिळणार आहेत. याच्यावर अतिशय फोकस करायचा आहे, ठीक आहे. जसं आपण आणि तुम्हाला सांगतो आपण जे लेक्चरमध्ये घेतलं याच्यापेक्षा बाहेर काहीही आलेलं नाही, त्यामुळे तेच करायचे फोकस. फक्त रिपीट कोणतं ऐकायचं आहे की आता हे बैठक व्यवस्था आपल्याला जास्त घ्यायचे. त्यानंतर नातेसंबंध, नातेसंबंधावरती खूप फोकस केलेला आहे. 6 ते 7 प्रश्न नातेसंबंधावर, 7-8 प्रश्न. आता प्रश्नाचं व्हेरिएशन आहे, आपल्याला जसं माहिती मिळाली तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. 6 ते 7 प्रश्न नातेसंबंध. ए हा बीचा भाऊ आहे या प्रकारचे प्रश्न जास्त विचारलेले आहे. A अधिक B म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे या प्रकारचे पण प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे नातेसंबंधावरती फोकस जास्त आहे. नातेसंबंधात एखादं समजलं नाही तर इंग्लिशचा प्रश्न रेफर करा, इंग्लिशमधून जे आहे ते वाक्य रेफर करा, नाहीतर काय होईल की मराठी ट्रान्सलेटमध्ये गडबड होऊ शकते, याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. त्यानंतर आहे विधान, विधान संकेत. याच्यावरती 6 ते 7 प्रश्न विचारले. विधान संकेत म्हणजे काय, एका सांकेतिक भाषेत ही इज स्मार्ट म्हणजे त्याला आपण काय करतो वेगळ्या लँग्वेजमध्ये 3 शब्द देतो. या प्रकारचे प्रश्न म्हणजे अक्षरमालेतील हा भाग आहे. या प्रकारचे प्रश्न आपण जे भरपूर सोडून घेतलेले तर तुम्हाला परत एकदा रिव्हिजन करायचे आहे, तर याच्यावरती तसे प्रश्न विचारलेले आहेत. फोकस केलेला टॉपिक आहे लहान मोठा हे ओळखणे. म्हणजे थोडक्यात ही अरेंजमेंटच आहे ॲक्च्युअल बैठकचे. ए हा बी पेक्षा लहान आहे, बी हा सी पेक्षा मोठा आहे वगैरे वगैरे वगैरे. या पद्धतीचे साधारण 5 ते 6 लोकांना लहान मोठे आणि कोण सर्वात मोठा किंवा क्रम लावल्यावर खालून दुसरा कोण वरून तिसरा कोण या प्रकारचे जे प्रश्न आहेत हे सुद्धा भरपूर फोकस केलेले आहेत. 5-6 प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. त्यानंतर आणखी पहा अक्षरमाला. अक्षरमालावर 10 ते 15 प्रश्न आहेत.
सोपे आहेत, पण तो प्रश्न भरपूर आहेत अक्षरमालेवरती, ते तुम्हाला त्याला परत एकदा फोकस करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वेन आकृती. विधानावरून निष्कर्ष काढणे. खूप प्रश्न येतात, 6-7 प्रश्न विधानावरून निष्कर्ष काढण्याचे येऊ राहिलेत. आणि आणखी त्याच्यामध्ये जे 3 शब्दासाठी आपण आकृत्या म्हणतो ना, म्हणजे 3 शब्दासाठी योग्य वेन आकृती निवडा. तर यामध्ये साधारण 4 प्रश्नाच्या आसपास प्रश्न विचारले जातात. खूप सोपा प्रश्न आहे, फुकट मार्क्स मिळण्यासारखा प्रश्न आहे, परंतु असे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला याच्याकडे फोकस करायचं आहे. ज्याचा बुद्धिमत्ता स्ट्रॉंग आहे ते मुलं सर्व पहिल्या पेपरला खुश आहेत. आणि आता तुम्हाला देखील या टॉपिकवरती फोकस करायचा आहे. नेक्स्ट आहे गणित विषयावरती कसा फोकस केला याच्याकडे बघूया. गणिताला देखील 25 ते 30 प्रश्न विचारलेले आहेत. 25 ते 30 क्वेश्चन गणितावर विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये जास्त टॉपिकवर जाण्यापेक्षा ठराविक 2-4 टॉपिकवर फोकस केलेला आढळतो. तर काय त्याच्यामध्ये लक्ष द्यायचे, शेकडेवारीवर भरपूर प्रश्न आले. शेकडेवारी याच्यावरती खूप प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर सरळ रूप द्या, याच्यावरती खूप प्रश्न विचारलेत गणितामध्ये. सरळ रूप द्या. आणि त्याचप्रमाणे बैजिक राशी याच्यावरती फोकस केलेलं आहे गणिताच्या 2-3 टॉपिकमध्ये, अजून 1-2 टॉपिकमध्ये. आणि याच्यावरतीच जास्त प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे गणितामध्ये 4 ते 5 टॉपिक घेतलेत आणि त्याच्यावरतीच भरपूर प्रश्न विचारून टाकलेत. मे बी नेक्स्टला कदाचित टॉपिक बदलतील, पण आता या टॉपिकवरती फोकस आहे. हां, आता पाहूया व्याकरणामध्ये काय विचारलंय. मराठी व्याकरण. मराठी व्याकरणामध्ये साधारण 15 ते 20 मार्काचं विचारू राहिलेत. 15 मार्क्स कन्फर्म विचारतात. जसं आपण रेग्युलर वेटेज धरलं होतं, 15 मार्काच्या आसपास प्रश्न मराठी व्याकरणावर येऊ राहिलेले आहेत. यामध्ये एक परिच्छेद दिला जातो, एक पॅरेग्राफ दिला जातो आणि त्याच्यावरती प्रश्न आहेत मराठीमध्ये. लक्षात घ्या, तो पॅरेग्राफ वाचायचा आहे, त्याला आकलन करायचं, असा एक प्रश्न येऊ राहिला आहे. त्यानंतर शब्दार्थ म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी, याच्यावरती मराठीवरती फोकस आहे. त्यानंतर आहे इंग्रजी व्याकरण. इंग्रजी व्याकरणामध्ये कशात फोकस आहे जास्त, तर याच्यात देखील एक पॅरेग्राफ आहे. इंग्लिश व्याकरणामध्ये एक पॅरेग्राफ छोटासा दिलेला आहे. त्यानंतर ABCD म्हणजेच काय केलं आहे, 4 वाक्य दिलेली आहेत. 4 वाक्य ABCD असे 4 सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्याला मिनिंगनुसार अरेंज करायचे आहेत. म्हणजे थोडक्यात जसं आपण स्टोरी म्हणतो, एक सेंटेन्स आपण काय केलं, 4 पार्ट केले, शिफ्ट केलं त्याला खालीवर आणि त्याला ABCD असे अरेंज करून अर्थानुसार योग्य क्रम लावायचा. हा एक इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला जातोय. त्यानंतर इंग्लिशमध्ये एरर फाइंड आउट करा, चूक शोधा, हा एक प्रश्न इंग्लिशमध्ये कंपल्सरी, याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. त्यानंतर कशावरती, टेन्स, काळावरती प्रश्न विचारले जात आहेत. इंग्लिशवरती काळांवरती प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर आहेत शब्दार्थ म्हणजे फ्रेजेस आहेत, सिनोनिम, अँटोनिम्स, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर असं इंग्लिशवर साधारण 15 ते 20 मार्काच्या आसपास फोकस केलेला आहे. त्यामुळे इंग्लिशला तुम्हाला याच टॉपिकला बघायचे. बाकीचे आपण जसं ग्रामर कर, आपल्याला माहिती होतं की व्होकॅब्युलरीलाच फोकस करणार आहेत आणि तशाच पद्धतीचा पेपर येतोय. त्यामुळे ते एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणखी एक इंग्लिशमध्ये एक प्रश्न दिला जातोय, एक ॲड्रेस दिला जातोय 3-4 पर्यायामध्ये. 3 पर्यायामध्ये सेम ॲड्रेस दिला जातोय आणि त्यातला कुठला वेगळा आहे, म्हणजे त्यात छोटीशी एरर केली जाते. म्हणजे कुठंतरी स्वल्पविराम चुकवला जातोय, ऑब्लिक काढलं जातं, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये एरर केली जाते, ती तुम्हाला शोधायची आहे. आणि नसेल तर 4था पर्याय असा पण दिला आहे की याच्यात सगळे सारखे आहेत, असा पर्याय पण दिलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यात विचारले गेले. त्यानंतर मानसशास्त्र, याच्यावरती देखील 25 ते 30 प्रश्नांचा फोकस केलेला आहे. मानसशास्त्रामध्ये ॲप्लिकेशन लेवलचे प्रश्न आहेत. प्रश्न मोठे मोठे आहेत, त्याचं तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे. जनरल नॉलेजवरती जरा कमी फोकस दिलेला दिसतोय आणि विज्ञानवरती देखील कमी फोकस आहे. जनरल नॉलेजवरती जरा कमी प्रश्न आहेत असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. खूप थोडे प्रश्न काही लोकांना आलेत जास्त, पण काहींचं म्हणणं जास्त आहे, काहींचं म्हणणं कमी आहे. मानसशास्त्राला बऱ्यापैकी प्रश्न आलेले आहेत आणि विज्ञान आणि जनरल नॉलेज म्हणजे इतिहास, भूगोल, राज्य, अर्थ याच्यामध्ये जरासं कमी वेटेज असल्याचं दिसून येत आहे पहिल्यांदा प्राथमिक दर्शनी. आता मी जी ही माहिती सांगितली ही आपल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडंसं गाईडलाईन मिळावी याच्या दृष्टीने सांगितलेली आहे. याच्यामध्ये इन आऊट थोडंफार असू शकतं, परंतु जसं विद्यार्थ्याकडून आपल्याला माहिती कळाली तर ही तुम्हाला जसं वर्गात आमच्या विद्यार्थ्यांना कळण्याबरोबर आपल्या सर्वांना ही माहिती कळावी या दृष्टीने मी हा प्रयत्न केलेला आहे.
हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण ठरेल आणि याच्यावर आधारित मी आणखी प्रश्न देखील करेल। यूट्यूबला या प्रकारचे व्हिडिओ ऑलरेडी आपण अपलोड केले आहेत, याच पॉईंटला फोकस केलं आहे। तुम्ही येणाऱ्या पेपरमध्ये यात फोकस करा, तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील। पुढील परीक्षेसाठी सर्व भावी शिक्षकांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। तुम्हाला पेपर खूप चांगला जावो, तुम्हाला नोकरी लागो अशी शुभेच्छा देतो। थांबतो।